मी माझे जीवन मानव सेवेसाठी समर्पित करण्याची शपथ घेते. मी माझ्या व्यवसायाची प्रतिष्ठा प्रामाणिकपणा आणि निष्ठा कायम राखेल. मी प्रत्येक रुग्णाची सेवा प्रेम दया आणि करुणेने करेल. मी रुग्णांची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवेल. मी आरोग्य सेवेचे उच्च दर्जाचे नियम व नैतिक मूल्य पाळेन. मी माझे ज्ञान कौशल्य आणि सेवा सतत सुधारत राहील. मी जात धर्म भाषा किंवा आर्थिक स्थिती न पाहता सर्व रुग्णांशी समान वागणूक देईल. मानवतेची सेवा हेच माझे सर्वोच्च कर्तव्य मानून मी सदैव रुग्णसेवेत तत्पर आहे. ईश्वर मला ही शपथ प्रामाणिकपणे पाळण्याची शक्ती देव. मी मोबाईलचा वापर कमी करेन. असुद्या भाषा भिन्न असुद्या वेश, एक संस्कृती एकच गाणे, भारत आमचा देश. आज 12 मे रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जुगल गोविंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच सह अधीक्षक साहेब पवार साहेब आणि इथं उपस्थित सर्व माझ्या परिचारिका भगिनी आणि माता यांना मी सर्वप्रथम नमन करतो की आज आम्ही परिचारक दिन इथे साजरा करत आहोत. तर आज आपण पाहत आहोत की जसं आपण की प्रत्येक आरोग्य क्षेत्रामध्ये जर जो कोण काही महत्त्वाचा दुवा जर मानला जात असेल, जर आरोग्य व्यवस्थित उत्तम जर पाहिजे असेल तर आपल्याला माहिती आहे की रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स, परिचारक आणि औषध अशा प्रकारचे काही घटक मुख्य असतात. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा आणि जास्तीत जास्त जर एखाद्याच्या खांद्यावर ओझं येत असेल तर डॉक्टर नंतर परिचारक, हे दोनच असे आहेत. या दोघांचा जर विचार केला तर डॉक्टरांना जर आपण श्रीकृष्ण म्हणलं तर अर्जुनाची भूमिका हे परिचारिका आणि परिचार्या जो आहे ब्रदर्स ते व्यवस्थितपणे पार करत असतात. मी तर असं म्हणेन की जशा पद्धतीने आई एखाद्या कुटुंबामध्ये स्वतःच्या बालकाला 9 महिने वाढवते आणि त्यानंतर त्याला एक 3 वर्षापर्यंत त्याचं दूध पाजून पालन पोषण करते, रात्रीच्या उठते, त्या ज्यावेळेस ते सुशी करत असतो त्यावेळेस. पण जर खरोखर परिचारांकडे जर पाहिलं तर जे नर्सेस आहेत त्यांना तर जोपर्यंत त्यांची ड्युटी असते तोपर्यंत त्यांना रात्रपाळी जेव्हा करावं लागतं तेव्हा त्यांना इमर्जन्सी आली, रुग्णांना काही लागलं वगैरे बाकी तर रात्रंदिवस त्यांना उठावं लागतं. म्हणून त्यांना आईपेक्षा माऊलीचा मी दर्जा त्यांना ह्यामध्ये देण्याचा मी विचार करतो. कारण माऊली ही सर्व जगाची असते. आपल्याला माहिती आहे की आई फक्त स्वतःच्या 4 भिंतीमध्ये कुटुंबाचं पालन पोषण करते, तर ह्यांचा जो संसार असतो तर तो म्हणजे अवघाची संसार सुखाचा करणे, आनंद भरणे 3 लोके अशा प्रकारच्या तत्वावर अवलंबून विश्वाची माझी घर या पद्धतीने ते कार्य करत असतात. खरोखर अशा प्रकारच्या त्यागी परोपकारी अशा विचारसरणीला आपण बेसिकली समाजात बरेच लोक ह्या दुर्लक्षित असतात हे घटक की खरोखर ह्यांचं कशा प्रकारे योगदान आरोग्य क्षेत्रामध्ये आहे हे लक्षात आपल्याला येत नाही. आपण कोरोना काळामध्ये जर पाहिलं तर डॉक्टर एकच राऊंड मारून जायचे, पण सतत रुग्णाजवळ राहणं आणि प्रत्येक गोष्ट पाहणं, अगदी त्यांचा ऑक्सिजन लेवल पासून ते व्हेंटिलेटर पासून ते इमर्जन्सी पासून तर पीपी किट घालून 8 तास थांबणं हे कार्य केवळ हे नर्सेस आणि ब्रदर्स यांनीच केलेलं आहे. म्हणजे खरोखर डॉक्टरांपेक्षा ते सुद्धा एक चांगले प्रथम फ्रंट आपण वॉरियर असं म्हणू शकतो. ते कोरोना योद्धे एक चांगल्या प्रकारचे होते. तर या प्रसंगी मी असं म्हणू शकतो की जे परमनंट नर्सेस आहेत त्यांचं तर ठीक आहे, पण काही कंत्राटी कर्मचारी आहेत की 10 वर्ष जे सेवा देत आहेत नर्सेस, पण त्यांना तरी आजच्या दिनी जर खरोखर परमनंट करून त्यांच्या कार्याला, त्यांच्या कोविडमध्ये केलेल्या कार्याला जर आपण मान दिल्यासारखं असा होईल आणि खरोखरच परिचारकांनी साजरा केला अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो. आणि मी जास्त वेळ घेत नाही, शेवटी एवढं म्हणेन की प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे 4 पुरुषार्थ असतात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे ह्यासाठीच ते इथं जन्माला येतात. म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्य करणं, धर्म म्हणजे कर्तव्य कर्म धर्म, हा जे काही प्रत्येकजण कर्तव्य करतो, पैसा कमवणे, सुख घेणे आणि मोक्ष प्राप्ती करणे.
तर ह्या गोष्टीसाठी आरोग्य हे मूळ आहे. म्हणून माणसाने सर्व गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे, कारण शरीराचा नाश झाला असेल तर सगळ्या गोष्टींचा नाश होतो अशी संस्कृती सांगते. तर हे जे काही आरोग्यदान देऊन अशा प्रकारचे 40 धर्मार्थ काम मोक्ष एखाद्याच्या रुग्णाच्या झोळीत टाकण्याचं कार्य हे आज आपले नर्सेस आणि डॉक्टर्स करत असतात. त्यामुळे या निमित्ताने आम्ही उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि माननीय वैद्यकीय अधीक्षक यांच्यातर्फे पुन्हा एकदा सर्व नर्सेस आणि ब्रदर्स परिचारिका आणि परिचार्य या सर्वांना मानाचा मुद्रा करून माझे 2 शब्द संपवतो.